brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कुठे साहेब अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे लक्षवेधी 3 होऊ द्या आता दालनामध्ये. लक्षवेधी क्रमांक दालनात लक्षवेधी 3. लक्षवेधी क्रमांक 3 वेळा पुकारली. घ्या. अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असणाऱ्या एका प्रश्नाच्या बाबत लक्षवेधीच्या माध्यमातून मी लक्ष वेधू इच्छितोय. माननीय महसूल मंत्री महोदयांनी अनेक क्रांतिकारी निर्णय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेत आणि ते कौतुकास्पद आहेत. 7/12वरती रस्त्याची नोंद करणं, तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत काही लोकांचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं, सरकारी जागेमध्ये लोकांची जी घरं आहेत ती नियमित करणं, असे अनेक विषय, किंवा सार्वजनिक रस्ते असतील त्याची मोजणी करणे असेल तर त्याची फी माफ करणं, तिथं पोलीस बंदोबस्त लागला तर तोही माफ करणं, असे खूप चांगले निर्णय घेतलेत. त्यामुळं आता माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यासाठी मी एक विषय भूमी अभिलेखच्या संदर्भातला आणतोय. महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख जे आपलं खातं आहे यामध्ये जवळपास 9,648 आस्थापना आहेत आणि या संदर्भातलं आंदोलन मागच्या 8-10 दिवसापासून सुरू होतं की इथं जे काम करणारे कर्मचारी आहेत, जे ज्यांना तुम्ही लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी देताय, परंतु ते काम तांत्रिक करतायत. 2023ला तुमची जी भरती झाली त्यामध्ये 1201 पदं तुम्ही भरली, त्यातल्या 50% लोकांनी नोकरी सोडून दिली, कारण ते मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही लिपिकचा पगार देताय. आता मुकेश खिल्लर समिती जी आहे 5 सदस्यीय समितीनं अहवाल दिलाय तुम्हाला 1 डिसेंबर 2025ला. या अहवालानुसार त्यांना तांत्रिक श्रेणी देणार आहात का, हा एक प्रश्न आहे. या प्रश्नामुळे अनेक प्रश्न तयार झाले, लोकांचे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये 1918ला जमाबंदी लागू झाली आहे. 1914 ते 1918 पर्यंत मूळ मोजणी होऊन या महाराष्ट्रामधल्या जमिनीचं नकाशे तयार होणं, त्याचे सगळी कागदपत्र तयार होणं, दर 30 वर्षानं जमाबंदी करणं आवश्यक असताना 1918 नंतर 2026 पर्यंत जमाबंदी झाली नाही अशी माझ्याकडे माहिती आहे. ही खरी आहे का? आणि ही जर खरी असेल तर जमाबंदी करण्याच्या संदर्भात सरकारनं काय उपाययोजना केलेत? जमाबंदी करण्याच्या संदर्भामध्ये सरकार विचाराधीन आहे का? असेल तर तशा पद्धतीची साधन सामुग्री, तशा पद्धतीच्या उपाययोजना राज्य सरकारनं केल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे सरकारकडं. कारण आज गावाकडच्या लोकांनी मोजणीसाठी अर्ज केला. महाराष्ट्रामध्ये 353 भूमी अभिलेख कार्यालय आहेत आणि या कार्यालयामध्ये वर्षाला 3,30,000 मोजणीचे प्रकरण येत आहेत. आता मोजणीच्या पद्धतीमध्ये पण आपण मंत्री महोदय बदल केलाय. अगोदर साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडी मोजणी, अति तातडी मोजणी, ह्या ज्या मोजण्या 750 रुपयाला तुम्ही साधी मोजणी करत होता, 6 महिन्यामध्ये मोजणी होत होती. तातडीची मोजणी 1500 रुपयामध्ये आपण करत होता. अति तातडीची मोजणी 3000, अति तातडीची मोजणी 12,500. आता तुम्ही ती पद्धत बंद केली आहे आणि आता नियमित मोजणी 3 महिने 3,000 रुपये प्रति हेक्टर आणि द्रुतगती मोजणी. प्रश्न घ्या. प्रश्न. अध्यक्ष महोदय, सामान्य माणूस जो साधी मोजणी करत होता त्याला आता याच्यात पर्यायच नाही. याच्यामध्ये आपण पर्याय दिले पाहिजेत अशी माझी मागणी माननीय मंत्री महोदयांच्याकडे आहे. कारण गरीब माणूस मोजणीला अर्जच करणार नाही. जर समजा त्याची 5 एकर आहे, 10 एकर जमीन आहे, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम भरू शकणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण काही निर्णय घेणार आहात का? दुसरा विषय, मोजणीदारांच्या बाबतीमध्ये आज राज्यामध्ये 30,30,000 प्रकरणं मोजणीला येतात आणि तुमच्याकडे सर्वेअर किती आहेत? 4,299 आणि परिरक्षण भूमापक आहे 1,392. अध्यक्ष महोदय, आपण रोव्हर दिलेले आहेत त्यांना मोजणीसाठी. 1700 रोव्हर दिलेत GPS सिस्टीमचे, ते 2016ला दिलेत. 3-4 वर्षानंतर ते कालबाह्य होत आहेत. 1700 रोव्हरमध्ये एक सर्वेअरकडं जर मोजणी दिली, पूर्वी 2012ला तुम्ही 12 मोजणी करून घेत होता, 2014ला, 2016ला तुम्ही महिन्याला 15 मोजणी करून घ्यायला लागला. आता तुम्ही त्याला 18 मोजणीचं काम देताय. जर तुम्ही 18 मोजणीचं काम दिलं तो काम करणार कसा? आणि हा मोजणीदार आहे तो एक काम करत नाही,
तो मोजणी पण करतोय, क्लार्कचं पण काम करतोय, तिथल्या सगळं दप्तर तपासणीचं काम करतोय, सगळी कामं तोच करतोय. आणि म्हणून माझी आपल्याकडे मागणी आहे की हे जे रोव्हर तुम्ही जेवढे 5,691 सर्वेअर आपल्याकडे आहेत त्या सर्वेअरला अध्यक्ष महोदय 5,661 जे सर्वेअर महाराष्ट्रात आहेत त्यांना तुम्ही रोव्हर अद्यावत देणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा दुसरा एक प्रश्न मी आपल्याकडं विचारू इच्छितो की राज्यामध्ये हे जे सगळं कामकाज चाललंय, काही लोकांना मला ते खाजगीकरण केलं पाहिजे, काही अधिकारी वगैरे त्यांच्याकडून मला ऐकायला येतंय. अध्यक्ष महोदय हे अर्धन्यायिक कामकाज करणारं हे भूमी अभिलेख कार्यालय आहे आणि जवळपास 26 प्रकारची कामकाज इथं चालतायत. त्यामुळं खाजगीकरण कुणी मागत असेल तर माननीय मंत्री महोदयांनी याबाबतला विरोधच केला पाहिजे. अत्यंत महत्वाची कागदपत्र शेतकऱ्याची हे भूमी अभिलेख कार्यालयाकडे आहेत आणि त्यामुळं आपण यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आता जेवढे सर्वेअर आहेत त्यांना आणखी काही सर्वेअर देता येत आहेत का याच्याबद्दलचा विचार करणं, या संदर्भामध्ये राज्य सरकार विचार करेल का, हे माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत.